भाई वन साइड 100 किलोमीटर खेचलाय आम्ही आता जस्ट. एक नंबर टेस्ट आहे वडापावची. वडापाव खा, स्वस्त राहा, हेल्दी राहा. वडापाव कोण हेल्दी राहा. काय पैसे संपले, पैसे कमवायचे, परत राहायला जायचं. मस्त. मॉर्निंग मित्रांनो फ्रॉम मुंबई गोवा हायवे. तुम्हाला दिसत असेल हा मुंबई गोवा हायवे. पाठीमागे धुकं झाले. सकाळचे वाजले आता 8:30 वाजलेत. तर आम्ही रात्री इथे स्टे केला होता कारण की खूप थकलो होतो. आता फक्त मुंबई राहिले 250 किलोमीटर राहिले. इथे सूरज हॉटेल म्हणून आहे, इथे आम्ही स्टे केला होता. मॅक्स टू मॅक्स 1000 रुपये घेतले होते आमच्याकडनं स्टेसाठी. त्यामुळे चिपमध्ये होतो आम्ही 7 जण एका रूममध्ये राहिलो होतो. रूम पण चांगला तुम्हाला मी दाखवतो. आज तुम्हाला मी मुंबई गोवा हायवेचे अपडेट्स पण देणार आहेत. म्हणजे रस्त्याचं काम चालूच आहे. आम्ही आता म्हणजे चिपळूणपासून मागे आहोत. चिपळूणपासून 30 किलोमीटर आहे. तर काल रात्री आम्ही ट्रॅव्हल केलं तर रस्ता चालू आहे. रस्त्याचं काम चालू आहे. दोन्ही साईडला काम चालू आहे. म्हणजे सिमेंटचा रस्ता प्रॉपर बनतो आहे. एवढं पण अजून काम प्रॉपर झालेलं नाही आहे. तरी पण मी पुढच्या रस्त्याचा पण तुम्हाला अपडेट्स देणार आहे. कसा आहे रस्ता, अजून किती काम चालू आहे ते पण मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. चला आता पहिल्यांदा आपण रूम बघूया आणि आपण आता थोड्या वेळात नाश्ता करून निघणारच आहोत. आपल्या गाड्या समोरच लागतात. मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो बघा ना, धुकं कसे झालं ते तुम्हाला दाखवतो आणि नंतर आपण रूमचा व्ह्यू कॅप्चर करूया. चला बघा धुकं कसे झालेत बघा मुंबई गोवा हायवेवरती. पूर्ण असं धुक्याचा लेयर आलेला आहे बघा. आणि हे आपलं हॉटेल म्हणजे आपण इथं स्टे केलं होतं. हे बघा इथे आपला रूम आहे. पोर आता झोपलेत. हे बघा कसं दिसतंय, मस्त व्ह्यू दिसतोय. इकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा खूप छान दिसतंय. आता निघायचं आपल्याला. आजचा आपला शेवटचा दिवस आहे. आजची आपली ट्रिप संपते. आजचा 5वा दिवस आहे ट्रिपचा. आज आपला ट्रिपचा एंड होतो. खूप वाईट वाटतंय. चला आता रूम कॅप्चर करून मग बोलूया तुमच्याशी. तुम्हाला रूम्स दाखवतो. रूम कसा होता हे बघा. खूप मोठा रूम होता. सर ते 2 गाद्या होत्या. 2 गाद्या दिल्या होत्या. ह्या गाद्यावरती आम्ही 4 झोपलो होतो. 5 जण झोपलो होतो आणि ते 2 बेड होते. पण आता नाश्ता करायचा. आता नाश्ता करून आता सरळ आता आपला हायवे पकडायचा कारण की खूप लेट झालाय. तर मुंबई कव्हर करायची. नवीन टेक्निक बघा मित्रांनो. आपले एमटी धुतली जाते. हा बघा कशी धुतली एमटी. मस्त आपली एमटी धुतली जाते इथे कडक मध्ये. वाव. चला आता आपण मुंबईला रवाना होतोय. तर आता आपलं ट्रिप आधी ते एंडच समजा. कारण की आता नाश्ता करून पोट भरून आता आपल्याला कंटिन्यू राईड करायची आहे. तर आपल्या मित्रांना विचारूया कारण की ट्रिप संपते तर त्यांना कसं वाटतंय त्यांचे रिव्ह्यू घेऊया. एकदम असं नशीब तुझ्यासारखं माझं मन करत होतं गाडी धुवावी. देवानी ऐकलं आणि माझी गाडी स्वतः पाणी धुवायला पाहिजे. त्यामुळे आणि आपली ट्रिप संपते आता. झालं आता आपली कोकण राईड सगळी संपते. काय वाटतं? थोडं उदास आहोत. थोडं मनात आहे की थोडी अजून राईड मोठी व्हायला पाहिजे होती. अजून 4-5 दिवस केलं पाहिजे. पण इट्स फाईन. आमच्याकडे अजून वर्ष पडलेले आहेत. परत अशीच मोठी राईड करू आणि चांगल्या आम्ही जागी जात राहू. आपली राईड संपली आता. काय नाही खूप वाईट वाटतंय. असं वाटत होतं की थांबायलाच नको पाहिजे होते. पण काय पैसे संपलेत. परत पैसे कमवायचे, परत राईडला जायचं. मस्त झाली. आज थोडं वाईट वाटतंय कारण ऑब्व्हियसली लास्ट राईड आहे आपली. लास्ट झालं राईडचा. खरं तर नाईट राईड करणार होतो पण आमचे 2-3 कार्यकर्ते बोलले की ना सकाळी राईड करू मॉर्निंग अर्ली. तर मॉर्निंग अर्ली की मग आता 11 वाजले. हां पण मला मुंबई गोवा हायवेचा प्रवास पाहिजे होता. तर आता येताना हा मुंबई गोवा हायवे करायला मिळतोय. पण नेक्स्ट टाइम जेव्हा येईल ना तेव्हा पूर्ण मुंबई गोवा हायवे पूर्ण. कोस्टल राईड पण चांगली होती. आणि राईड आता संपली आजचा. त्यामध्ये काय सांगशील? नेक्स्ट राईड कधी असेल आपली आता? काय नेक्स्ट राईड कधी असेल आता? आज राईड आता बघू. आता हम्पीची करायची इच्छा आहे. बघू आता. ठीक आहे मस्त. मुंबई गोव्यावर ट्रॅव्हल करत होतो तर असं कळलं की सावर्डेमध्ये फेमस वडापाव आहे इथे. स्वामी वडापाव. आपल्या मोरे याच गावचा आहे. तर आणि मोरेचे मामा मामी मोरेचे मामा मामी म्हटले तिथे. मोरे तिथे बिझी आहे दिसते तुम्हाला. कसा आहे वडापाव? मस्त आहे. एक नंबर टेस्ट आहे वडापावची. वडापाव खा, स्वस्त राहा, हेल्दी राहा. वडापाव कोण हेल्दी राहा.
चटणी विथ चटणी, लाल चटणी काळाची आणि चटणी, गरम गरम वडापाव. वडापाव खाणे का बिंदास रहने का, टेंशन नाही लेने का. कधी जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल मुंबई गोवा हायवेवरनं तर इथे थांबून नक्की वडापावचा स्वाद घ्या. चला पुढे बोलूया. आता खेडमध्ये आहो. वन साईड आम्ही 70-80 किलोमीटर खेचलंय. तिथं मुंबई गोवा हायवे खूप कडक हायवे आहे. जवळजवळ 110-120च्या स्पीडने आपली गाडी पळते. पोरं आपली पेट्रोल भरायला गेलेत. चिपळूणपर्यंत रस्ता बनलेला आहे. चिपळूणच्या पुढे रस्त्याचं काम चालू आहे. चिपळूणपर्यंत पूर्ण हा सिमेंटचा रोड आहे. दिसतं पूर्ण मस्त कडक. 120-130 आरामशीर टच होते गाडी. गाडी किती टच केली? गाडी किती स्पीडला टच केली? 132 गेली आहे. 32 लास्ट हायवेवरती. हा कडक हायवे ना सिमेंटचा प्रॉब्लेम. ऍक्च्युली पूर्ण ट्रिपमध्ये विचारते हायवेवरती 115. ह्या हायवेवरती मुंबई गोवा हायवेवरती ना. हो रे, हायवेला किती टच केली गाडी? एक्सप्रेस गाडी खूप भारी आहे. नाही हायवेला गोवा एक्सप्रेस हायवेला किती टच केली? टच केली. अरे मॅक्स एक्स्ट्रा जाते पण तुम्ही ऑफरोडिंगला भेटा. ऑफरोडिंग मध्ये गाडी सुसाट जाते सुसाट. आपल्या वरून तर बॅगच पडते सारखी बॅगच पडते. नेक्स्ट टाइम आपली टेल बॅग नाही गिरायला वरून. चला लवकर. ओमकारची गाडी विचार भाई ओमकारने तर भाई 120 पण टच केला असं आरामात. मी 120ला टच केली होती गाडी. तर 120-125 चालली होती माझी गाडी. माझी 114-115 आली. कडक असा व्ह्यू दिसतोय आपली MT कशेळी घाट आणि कशेळी टनेल. हो मानगावमध्ये थोडं ट्रॅफिक लागलं होतं. जवळजवळ 3-4 किलोमीटर ट्रॅफिक होतं. काय कसलं ट्रॅफिक भाई. टाकटूक टू व्हीलर आहे ना आपल्याकडे. आता रस प्यायला थांबलाय. उसाचा दम लागला म्हणजे खूप ऊन आहे. चेहरा बघताय ना. स्टेट बघतच चालू होतं. आता उसाचा रस पिऊया आणि पुढे निघायचं आहे. आता 2:30 वाजलेत. खूप खेचले आम्ही मुंबईसाठी. आता मानगावमध्ये सध्या उसाचा रस पिऊया, पुढे निघूया. हो कसं आहे मानगाव? थंड उसाचा रस. बरं वाटतं. भाई वन साईड 100 किलोमीटर खेचलाय आम्ही. आता जस्ट पनवेलला पोहोचलोय. 100 किलोमीटर. कान दुखायला लागलाय. कसं वाटलं 100 किलोमीटर वन साईड मारून? इझी हो. सगळ्यांची हालत बघताय. 100 किलोमीटर वन साईड मारलेला आहे. रोड चांगला आहे, मध्ये थोडा खराब आहे. मजा आली. आता काहीतरी खाऊया कारण की सकाळी फक्त आम्ही नाश्ता करून नंतर उसाचा रस पिऊन बाकी काहीच नाही आहे पोटात. ट्रिप तर संपली आहे. तर आपण आपल्या मित्रांना विचारूयात. तर मला तर खूप वाईट वाटते आपली ट्रिप संपली आहे. तर त्यांना कसं वाटतं त्यांना पण विचारूया. चला. कसं वाटतं मित्रांनो आपली ट्रिप संपली आहे? एकदम ॲडव्हेंचर होता. एकदम चांगला होता. रोड चांगले होते. आम्ही सर्वात मोठी राईड एकत्र केली आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. खूप काही नवीन प्लेसेस बघितले. जे काही मी आधी एक्सप्लोर केले होते माझ्या बकेट लिस्टमध्ये होते. आणि इच अँड एव्हरी डे खूप फनी होता, मस्त होता. राईड्स चांगल्या झाल्या. थोड्या नाईट राईड्स पण झाल्या. ज्या गोष्टी ठरवलेल्या त्यापेक्षा थोड्या वेगळ्या गोष्टी झाल्या. त्याही चांगल्या झाल्या ॲक्च्युली. आणि खूप सारे रायडर्स खूप भेटले. नवीन गोष्टी बघितल्या. तर माझ्यासाठी हा एक लाईफ टाईम मुवमेंट आणि खूप चांगली मेमरी होती. देसाई आपला हायवे कसा? हायवेबद्दल काय सांगतो? मुंबई गो तर ऑब्विसली गावातले रस्ते खूप खराब असतात थोडेफार तरी. मुंबई हायवे बोलतो. बाकी जो संगमेश्वर नंतरचा जो हायवे आहे तो एकदम म्हणजे खूपच चांगला बनवला आहे. मुंबई गोवा हायवे. हां तो एवढे आम्हाला त्रास झाला नाही बाईक राईड करताना. आणि खूप मजा आली राईड करताना. फर्स्ट टाईम एवढ्या फास्ट गाडी चालू झाली सगळ्यांनी आणि खूप बरं वाटलं. राहुल तू काय सांगशील ट्रिपबद्दल आपल्या? राईडमध्ये 5 दिवस कसे गेले अजून कळलंच नाही. 1 दिवस मजा आली. वेगवेगळे ठिकाण फिरलो. मजा आली.
हायवे बाईक राईड खूप एन्जॉय केली. तुम्ही पण जावा एवढी. आपली ट्रिप लवकरच नेक्स्ट ट्रिप लवकरच आपली होणार आहे. त्यामुळे सगळ्यांची ओळख तर मी व्हिडिओमध्ये करून दाखवली आहे. सगळ्यांची नावं तुम्हाला कळली असेल. पुढच्या ट्रिपला आपण नक्की भेटूया. चला, आपली ट्रिप इथे संपलेली आहे. ते 5वा पण संपला आहे, पूर्ण ट्रिप पण संपली. खूप वाईट वाटतंय कारण की 5 दिवस एवढे मस्त गेलेत ना कोकणात राहून. खूप स्वर्गाचा चमत्कार म्हणता येईल, काय म्हणता येईल ते काही शब्द देत नाहीत. एवढं मस्त 5 दिवस गेले. तर आता मला जर हायवेबद्दल सांगतो की हायवे खूप कडक आहे. म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला चिपळूणपर्यंत थोडा रस्ता ठीक आहे. म्हणजे चिपळूणपर्यंत खूप चांगला रस्ता आहे. चिपळूणच्या पुढात काम चालू आहे रस्त्याचा. चिपळूणपर्यंत जो रस्ता झाला आहे तो चुम्मा रस्ता आहे. चुम्मा एक नंबर रस्ता आहे. गाडी आरामात तुम्हाला 120 130 आरामात जाऊ शकते. एवढा सिमेंटचा प्रॉपर रस्ता आहे. पण गाडी घेऊन जावा स्पीडला, पण काळजी घ्या स्वतःची. सेफ राईड करा कारण की सेफ्टी मस्ट आहे. पहिली सेफ्टी, बाकी नंतर काय. बाकी रस्ता खूप ओके होता. पुढे पण काम चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर काम होईल आणि गोवा हायवे खूप चांगला होईल. त्यामुळे डिस्टन्स खूप चांगलं कवर होतं. आता तुम्ही बघितलं 100 किलोमीटर आम्ही वन साईड खेचला. तिथून पण आम्ही जवळजवळ 12 वाजता निघालो होतो. आता 5 वाजले. 5 वाजता आम्ही पनवेलमध्ये 5 पण वाजले, 4:45 झाले. पनवेलमध्ये आम्ही टच झालो. त्यामुळे जवळजवळ 250 किलोमीटर आम्ही 4 तासात आम्ही कवर केलं आहे. त्यामुळे खूप चांगला रस्ता आहे. त्यामुळे तुम्ही पण काही ट्रॅव्हल केल्यावर तर रस्त्याची मजा घ्या. चला, आता मी इथेच एंड करतो. भेटी कसा वाटला माझा कोकणचा परत एकदाचा प्रवास, बाईक राईड, सगळं मला सांगा. व्हिडिओ सगळ्या बघा, डे 1 डे 2 सगळ्या बघा. कशा वाटल्या नक्की सांगा. चॅनलला लाईक करा आणि जर तुम्हाला चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकन पण दाबा. आपण आता भेटूया नेक्स्ट ट्रिपला. चला, बाय बाय, टाटा. आजच्यापुरतं एवढंच.